नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत 34 साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाउजची स्टिचिंग, तेही पूर्ण ब्लाउजवर असं स्टोनचं वर्क केलेलं आहे। त्याचीच पुढच्या भागाची स्टिचिंग आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण याच ब्लाउजची कटिंग अगदी सविस्तर बघितलेली होती। तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की एकदा चेक करा। तर इथे बघा, सगळ्यात अगोदर जो प्रिन्सेस कटचा आपला गळ्याचा पार्ट असतो ना, तो इथे मी घेतलेला आहे। इथे बघा, आपल्या गळ्याची जी रुंदी आहे ती आहे 6.5 इंच। त्याचा बरोबर मध्य काढून घ्यायचा आणि पाठीमागे बोटनेक आहे, त्याच्यामुळे इथं गळ्याची रुंदी मी कमी केलेली नाहीये। जर तुमचा पाठीमागे डीप नेक असेल तर इथं गळ्याची रुंदी तुम्हाला कमी करून घ्यायला लागेल। ओके, तर इथे बघा, सगळ्यात अगोदर मी त्याचा मध्य काढून घेतला आणि अस्तरचा पण मध्य काढून घेतला। इथं मी अस्तरवर गळा कट केलेला नव्हता, कारण जेव्हा आपण आपला वर्क केलेला ब्लाउज असतो त्याच्यावर, तेव्हा आपल्याला अस्तरवर गळा कटिंग करायची नसते। ज्यानुसार गळा असतो त्याच्यानुसारच आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची असते। ओके, तर इथे बघा, मी अस्तर व्यवस्थित ठेवून घेतलं बरोबर मध्य काढून, आणि बरोबर मध्य काढूनच आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचे, म्हणजे गळा जो दोन्ही साईडला आहे तो आपला परफेक्ट असा येतो, नाहीतर मग एका साईडला कमी जास्त होतं। ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। तर इथे बघा, बरोबर गळ्याच्या बाजूला लागून मी इथं शिलाई मारून घेतलेली आहे। तर तुम्ही बघू शकता, एकदम परफेक्ट जो गळ्याचा शेप आहे त्याच्यानुसारच इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे। आणि मधला जो आता एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथं आपल्याला कट करून घ्यायचा आणि असे छोटे छोटे कट द्यायचे, म्हणजे आपला जो गळा आहे तो एकदम परफेक्ट आणि फिनिशिंग मध्ये पलटला जातो। त्याच्यानंतर इथे बघा, आता आपल्याला त्याच्यावर एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। दाब शिलाई दिल्याच्या नंतर काय होतं, आपला जो ब्लाउजचा गळा आहे ना तो एकदम परफेक्ट असा फिनिशिंग मध्ये पलटलाही जातो आणि एकदम फिनिशिंग मध्ये तयार होतो। ते बघा, एकदम परफेक्ट असा गळा बनवून तयार झालेला आहे। आता आपल्याला परत एकदा त्याच्यावर दाब शिलाई द्यायची आहे, आणि जर इथं जागा असेल तुम्हाला तरच तुम्ही इथं दाब शिलाई द्यायची, नसेल जागा तर नाही दिली तरी चालेल, पण इथं होती जागा त्याच्यामुळे दिली। आणि हे स्टोन एकदम हार्ड स्टोन नव्हते, त्याच्यामुळे याच्यावर सुई मोडत नव्हती, पण कधी कधी एकदम कडकवाले स्टोन असतात ना, त्यावेळेस आपली जी मशीनची सुई असते ती मोडते। त्यामुळे अगदी हळूहळू आपल्याला हाताने थोडं थोडं फिरवत अशी त्याच्यावर शिलाई मारायची असते, म्हणजे आपली सुई जी आहे मशीनची ती तुटत नाही। त्याच्यानंतर इथे बघा, पूर्ण ब्लाउजला मी इथं शिलाई मारून घेतली अस्तरला कडेने, आणि ब्लाउज पीसचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथं आपल्याला कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपला जो साइड पार्ट आहे ना प्रिन्सेस कटचा, तो आपल्याला इथं जोडून घ्यायचा आहे। इथे बघा, एकदम परफेक्ट फिनिशिंग मध्ये आपला पुढचा गळा इथं बनवून तयार झालेला आहे। आता याचा साइड पार्ट आपण इथं जोडून तयार करून घेऊया। तर इथे बघा, आणि ठेवताना असे समोरासमोर ठेवायचे, म्हणजे दोन्ही पण पार्ट एकसारखे जोडले जात नाहीत। कारण नवीन जे शिकणारे असतात त्यांचा सगळ्यात मोठा हाच प्रॉब्लेम असतो की जे दोन्ही सेम पार्ट असतात ते कधी कधी एकाच साईडचे जोडले जातात। त्याच्यासाठी ही टिप्स लक्षात ठेवायची की दोन्ही पण जास्तचे आपले पार्ट असतात ना, असे समोरासमोर ठेवायचे आणि नंतरच मग त्याच्यावर शिलाई मारायला घ्यायची, म्हणजे एकसारखे होत नाहीत। ते बघा, एक पार्ट जोडून झालेला आहे, आणि याचा पण एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा, आणि सेम याच पद्धतीने आपल्याला दुसरा पार्ट इथे जोडून घ्यायचा आहे। आणि याच्यानंतर आपला ह्याच ब्लाउजचा बॅक नेकचा सुंदर असा बोटनेक मध्ये डिझाइन तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे। याच्यानंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो मी अपलोड करेल, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। तर इथे बघा, दुसरा पार्ट पण इथे आपला जोडून झालेला आहे। आता आपण जो मेन पार्ट आणि हे दोन्ही पार्ट आपल्याला एकमेकांना इथं आपण जोडून घेणार आहोत। आणि इथे बघा, जो प्रिन्सेस कटचा पार्ट असतो तो आपल्याला जोडताना नेहमी खालच्या साईडने जोडायला चालू करायचं, म्हणजे आपला जो पप असतो ते एकदम परफेक्ट असा जागेवर येतो। नाही तर वरून जोडायला चालू केलं तर आपण जो मेन पप असतो तो खालच्या साईडला जातो, मग आपलं प्रिन्सेस कट पाहिजे तसं आपल्याला बॉडीमध्ये परफेक्ट असं बसत नाही। त्याच्यामुळे जेव्हा आपण प्रिन्सेस कट आपण ब्लाउज शिवत असतो त्यावेळेस हे दोन्ही पार्ट जोडताना खालच्या साईडनेच आपल्याला सुरुवात करायची, कारण वरच्या साईडला थोडंफार कमी जास्त झालं तरी आपण मुंड्यामध्ये थोडंसं कट करून घेऊ शकतो आणि आपला ब्लाउजही परफेक्ट बसतो। तर बघू शकता, एकदम परफेक्ट असा आपला पार्ट इथे जोडून झालेला आहे, आणि पप सुद्धा खूपच छान आलेला आहे। ह्याचा कटिंगचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर एकदा नक्की चेक करा। तर इथे बघा, आता दुसरा पार्ट पण मी इथं जोडून घेत आहे, आणि आपल्याला इथे पण डबल शिलाई मारून घ्यायची आहे लगेच। इथे बघा, डबल शिलाई मी मारून घेतलेली आहे, आणि आता आपल्याला इथं कमरेला जे आहे ते इनविजिबल पाइपिंग लावायची आहे। तेही तुम्हाला सांगते कशा प्रकारे आपण इनविजिबल पाइपिंग लावायची।
तर इथे बघा सगळ्यात अगोदर चेक करून घ्यायचं दोन्ही पार्ट आपले बरोबर आहेत का, आणि थोडंफार कमी जास्त असेल तर आपल्याला इथं कट करून दोन्ही पण पार्ट जे आहेत ते इथे सेम करून घ्यायचे। त्याच्यानंतर आता इथे बघा खालच्या कमरेच्या साईडला मी इथं सिल्वर कलरची पायपिंग लावणार आहे आणि नंतर त्याच्यावर आपण इथं कमरपट्टी जोडून घेणार आहोत। तर इथे बघा ही रेडीमेड पायपिंग भेटते ना, तीच मी इथे घेतलेली आहे। आणि त्याच्यानंतर इथे बघा ब्लाऊजच्या सरळ बाजूला आपल्याला इथं पायपिंग ठेवून एकदम पायपिंगच्या किनारीला इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। आणि इथे बघा मी डबल फूटच यूज केलेला आहे। पायपिंग लावण्यासाठी सुद्धा मी इथं सिंगल फूटचा वापर केलेला नाही, तरी पण आपली जी पायपिंग आहे ते एकदम परफेक्ट आणि फिनिशिंग मध्ये लागते। फक्त शिलाई मारताना आपल्याला पुढच्या साईडला एक हात ठेवायचा आणि थोडंसं खेचून शिलाई मारायची, म्हणजे जी आपली शिलाई आहे ना ती बरोबर त्या पायपिंगच्या बाजूलाच राहते। लूज सोडून घेतली तर मग थोडेसे दाबामुळे इकडे तिकडे सरकल्या जाते, त्यामुळे पायपिंगला शिलाई मारताना पुढच्या कपड्याला पण एक हात ठेवायचा, म्हणजे शिलाई एकदम परफेक्ट अशी बरोबर येते। तर इथे बघा शिलाई मारून झाली, त्याच्यानंतर अस्तरची पट्टी काढलेली होती कमरपट्टीसाठी, ती मी त्याच्यावर ठेवली आणि जी आपण पहिली शिलाई मारली होती त्या शिलाईवर अस्तर ठेवून शिलाई मारून घेतली। आणि इथे बघा थोडीशी फोल्ड करून पूर्ण जशी आपण कमरपट्टी जोडतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही पट्टी आता जोडून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट आणि फिनिशिंग मध्ये आपली ही रेडीमेड पायपिंग इथं कमरेला जोडून झालेली आहे। आणि बघू शकता लुक पण किती छान आलेला आहे। तर इथे बघा अशा प्रकारे पूर्ण ब्लाऊज इथं रेडी झालेला आहे। याचा बॅकनेकची डिझाईन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की पाहायला भेटेल। कसा वाटला व्हिडिओ, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।